नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरचे तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा संप्रेषण संबंधी बहुपर्यायी 50 प्रश्न व त्याची उत्तरे. मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा पहिला प्रश्न. संप्रेषणाच्या कोणत्या प्रकार परस्पर संवाद म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब. द्विमार्गी संप्रेषणाला परस्पर संवाद म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषण प्रक्रियेत संदेशाचा अर्थ योग्यरित्या समजून घेणे म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब. डिकोडिंग करणे होय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संप्रेषणातील अडथळा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब. गोंधळ हे संप्रेषणामधील महत्त्वाचा अडथळा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या संकेतांना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब. कोडिंग असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणातील शब्दार्थ म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे अ. शब्दाचा अर्थ. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात सांकेतिक भाषा वापरली जाते कोणत्या प्रकारामध्ये वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी. सांकेतिक संप्रेषणामध्ये सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात माध्यम निवडताना कोणत्या घटकाचा विचार घेतला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे संप्रेषणाचा प्रकार कोणता आहे त्यावर संप्रेषणाचं माध्यम निवडलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, शब्दाशिवाय संप्रेषणाला कोणते नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3C. सांकेतिक संप्रेषण म्हणजे की ज्या सांकेतिक संप्रेषणामध्ये शब्दाचा उपयोग केला जात नाही तर तिथं हावभावावर संप्रेषण केल्या जातं. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय संप्रेषणाचा अडथळा नाही? तिथं अगोदर विचारलं होतं आहे आणि आता विचारलं नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 3. स्पष्ट भाषा हे संप्रेषणाचा अडथळा नाही. तर ज्या ठिकाणी गोंधळ, अस्पष्ट भाषा आणि खराब माध्यम असेल तर तिथं योग्य संप्रेषण होत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणाच्या कोणत्या प्रक्रियेत संदेश तयार केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे कोडिंगमध्ये संप्रेषणाचा संदेश तयार केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात प्रेषकाचा मुख्य काय असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब. संदेश तयार करणे आणि पाठवणे हे संप्रेषकाचे मुख्य काम असते. यानंतरचा प्रश्न आहे, संदेश प्राप्तकर्ता संदेश समजून घेतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे डिकोडिंग होय. जेव्हा प्राप्तकर्त्याला संदेश प्राप्त होतो तेव्हा तो त्या संदेशाचं डिकोडिंग म्हणजेच समजून घेऊन त्याचं उत्तर देत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणाच्या कोणत्या प्रकारात मुखवटा घालून संवाद साधला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे अ. सांकेतिक संप्रेषणामध्ये मुखवटा घालून संवाद साधला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात स्पष्टता का आवश्यक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश समजण्याला सोपा होतो. म्हणजे की संदेश जेव्हा पाठवला जातो तो स्पष्ट असला पाहिजे, कारण की समोरच्या व्यक्तीला तो लवकर समजला पाहिजे. त्यामुळं स्पष्ट शब्दामध्ये आपला संदेश असला पाहिजे.
यानंतरचा प्रश्न आहे गोंधळ म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे संवादातील अडथळा किंवा त्रुटी म्हणजेच गोंधळ होय. संप्रेषणात लिखित संदेश तयार करणे कोणाचे कार्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे प्रेक्षकाचं कार्य. म्हणजेच जो संदेश देणार आहे त्यालाच प्रेक्षक असं म्हटलं जातो. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संदेश संप्रेषणाचा एक भाग नाही आहे? तर याचं योग्य उत्तर आहे निरीक्षण हे संप्रेषणाचं एक भाग नाही आहे. प्रेक्षक म्हणजे संदेश पाठवणारा आणि प्रतिसाद म्हणजे संदेश प्राप्त करणारा आणि जो आपण संदेश देतो त्याला संदेश असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणाचा कोणता भाग संवाद यशस्वी करतो? तर याचं योग्य उत्तर आहे अभिप्राय जेव्हा मिळतो तेव्हा आपला संवाद यशस्वी झाला असं आपल्याला कळते. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात संदेश पाठविण्यासाठी कोणता घटक आवश्यक असतो? तर याचं योग्य उत्तर आहे संप्रेषक हा आवश्यक असतो. यानंतरचा प्रश्न आहे वाचक म्हणजे कोण? तर याचं योग्य उत्तर आहे 2 संदेश प्राप्त करणारा होय. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणातील दूरसंचार म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे दूरवरून होणारे संवाद म्हणजेच दूरसंचार होय. संप्रेषण प्रक्रिया कधी सुरू होते? तर याचं योग्य उत्तर आहे संप्रेषकाने आपला संवाद सुरू केल्यानंतर संप्रेषणाची प्रक्रिया चालू होते. माध्यम निवडताना काय लक्षात घ्यावे? तर याचं योग्य उत्तर आहे संदेशाची गुंतागुंत व प्रकार लक्षात घेऊन संदेशाचे माध्यमाची निवड केली गेली पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणाचा मुख्य उद्दिष्ट काय असते? तर याचं योग्य उत्तर आहे माहिती देणे आणि समजून घेणे हे संप्रेषणाचं मुख्य उद्दिष्ट असते. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात सांस्कृतिक फरक कसा अडथळा आणू शकतो? तर याचं योग्य उत्तर आहे भाषा आणि संकेत समजण्यात अडथळा निर्माण करू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात फीडबॅकचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे संवाद सुधारणा आणि पुष्टी करण्यासाठी आपण एखाद्या संप्रेषण करत असताना समोरच्या व्यक्तीनं फीडबॅक देणे आवश्यक असते. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक संप्रेषणात गोंधळ निर्माण करतो? तर याचं योग्य उत्तर आहे खराब आवाज हे संप्रेषणामध्ये गोंधळ निर्माण करू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषण प्रक्रियेत प्रेक्षक कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीला प्रेक्षक असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणाचे कोणते माध्यम द्रुत आणि त्वरित प्रतिसाद देते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर संभाषण. समोरासमोरील संभाषण जेव्हा होते तेव्हा त्वरित प्रतिसाद दिला जातो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणातील माध्यम म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश पाठविण्याचा जो मार्ग असतो त्यालाच संप्रेषणाचं माध्यम असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे सामाजिक संप्रेषणात सांस्कृतिक फरक कसा अडथळा आणतो? तर याचं योग्य उत्तर आहे भाषा आणि संकेतामुळे संप्रेषणामध्ये सांस्कृतिक फरक निर्माण होताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषण प्रक्रियेतील कोडिंग म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश समजून घेणे म्हणजेच कोडिंग होय. जेव्हा एखादा व्यक्ती संदेश पाठवतो त्याला
त्यावर कोडिंग करून समोरच्या व्यक्तीपर्यंत जाते आणि जेव्हा समोरचा व्यक्ती ती समजून घेऊन ते संदेश समजून घेतो त्यालाच डिकोडिंग असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात अशाब्द संप्रेषण कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शब्दाशिवाय होणारे संप्रेषण म्हणजे अशाब्दिक संप्रेषण होय. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संप्रेषणाचा भाग नाही? तर याचं योग्य उत्तर आहे सी गोंधळ हा संप्रेषणाचा भाग नसतो. तर प्रेषक म्हणजे संदेश पाठविणारा आणि आपण जो बोलतो त्यालाच आपण संदेश असं म्हणतो आणि जो व्यक्ती संदेश प्राप्त करतो त्याला प्रतिसादक असं म्हटलं जातो. म्हणजे की संप्रेषणामध्ये हे तीनही घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात स्पष्टता का आवश्यक असे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश समजायला सोपा होतो म्हणून संप्रेषणामध्ये स्पष्ट भाषा असली पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणामध्ये कोडिंग म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश तयार करणे म्हणजेच कोडिंग होय. आणि जेव्हा संदेश समजून घेतो तेव्हा त्याला डिकोडिंग असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे फीडबॅक न मिळाल्यास काय होऊ शकते? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर बी गोंधळ वाढतो आणि संवाद अडथळा येतो. म्हणजे की जेव्हा समोरचा व्यक्ती प्रतिसाद देत नाही तेव्हा आपला गोंधळ उडण्याची शक्यता असते किंवा संवाद निर्माण होत नाही. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणातील माध्यम निवडताना काय विचारात घेतले पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे संदेशाचा प्रकार व गंतव्य ठिकाण. म्हणजे की संदेशाचा प्रकार व ज्या ठिकाणी संदेश आपण पाठवणार आहेत त्या ठिकाणाचा विचार करूनच संदेशाचे माध्यम निवडले जाते. यानंतरचा प्रश्न आहे मौखिक संप्रेषणाचा एक मुख्य लक्ष्य काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पटकन प्रतिसाद मिळतो. मौखिक संप्रेषणामध्ये लवकर उत्तर आपल्याला मिळत असते. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात संवाद म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये माहितीची जेव्हा देवाणघेवाण होती त्यालाच संवाद असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणातील गोंधळ दूर करण्यासाठी काय करावे? तर याचं योग्य उत्तर आहे स्पष्ट आणि सोपी भाषा वापरली तर संप्रेषणामध्ये गोंधळ निर्माण होणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात डिकोडिंग करणारा कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश प्राप्तकर्ता हा डिकोडिंग असतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषण कौशल्य म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब माहितीची देवाणघेवाण याची क्षमता ज्यामध्ये असते त्या व्यक्तीला चांगलं संप्रेषण कौशल्य येत असते. यानंतरचा प्रश्न आहे सांकेतिक भाषा कधी वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सांकेतिक संप्रेषण करताना सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात माध्यमाचा प्रभाव कसा दिसतो? तर याचं योग्य उत्तर आहे संदेशाचं स्वरूप ठरवताना माध्यमाचा प्रभाव आपल्याला लक्षात येतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात अभिप्राय म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून मिळते तेव्हाच त्याला आपण अभिप्राय असं म्हणतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात मौखिक आणि लिखित
या दोन्ही प्रकारात फरक काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मौखिक संवाद थेट आणि त्वरित असतो, तर लिखित संवाद विलंबित असू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणासाठी सांस्कृतिक समज का आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर आहे गोंधळ टाळण्यासाठी आणि प्रभावी संवादासाठी सांस्कृतिक समज असणं आवश्यक असतं. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणात स्पष्टता म्हणजे काय होय? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश नीट आणि सोप्या भाषात देण्यासाठी स्पष्ट शब्दाचा उपयोग केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणाचा एक भाग कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अभिप्राय किंवा फीडबॅक हे संप्रेषणाचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला असलेला दिसून येतो.